उदगीरच्या अजब राजकारणाची गजब कहाणी. सासरे काँग्रेसचे सभापती, सुनबाई भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार. निवडून यायला पैसा आणि निवडून आल्यानंतर देखील पैसा हीच हुडे परिवाराची कार्यपद्धती. काँग्रेसच्या प्रचारापासून शिवाजी हुडे 4 हात लांब. सुनबाई भाजपकडून उभ्या म्हणून त्यांना चुपी मदत. उदगीर दी आपण अजब प्रेम की गजब कहाणी हे ऐकलं असेल, मात्र लातूर जिल्ह्यातील उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजब राजकारणाची गजब कहाणी पाहायला मिळते आहे. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार स्वाती हुडे या आहेत, तर त्यांचे सासरे शिवाजी हुडे हे काँग्रेसचे असून उदगीर बाजार समितीचे ते विद्यमान सभापती आहेत. आणि हेच शिवाजी हुडे काँग्रेसच्या प्रचारापासून सध्या 4 हात लांब आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये असून शिवाजी हुडे यांची सुनबाई आणि भाजपच्या उमेदवार स्वाती हुडे यांना राजकीय मदत आहे हे उघड असून काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यावर उघड नाराजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर देखील याची चर्चा होते आहे. पैसा ही हुडे परिवाराची जमेची बाजू असून उमेदवारीसाठी पैसा, निवडून यायसाठी पैसा, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही मोडस ऑपरंडी अर्थात कार्यपद्धती हुडेंची आजपर्यंत राहिलेली आहे. आणि याच कार्यपद्धतीच्या बळावर सचिन हुडे यांनी स्वतःच्या पत्नीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवून दिली हे अगदी जगजाहीर आहे. आज भाजपात असलेल्या माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे हे नगराध्यक्ष असताना उदगीर नगर परिषद तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि तत्कालीन पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना हाताला धरून याच सचिन हुडे यांनी बरखास्त करण्याची खेळी केली होती. सोबतच सचिन हुडे हे 2017 भाजपकडून नगर परिषद निवडणुकीत लढले व जिंकले, त्यानंतर ते कोठेच दिसले नाहीत. 2023 झालेल्या बाजार समिती निवडणुकीत हेच हुडे परिवार भाजपच्या आणि भाजप नेते संभाजी निलंगेकर पाटील यांच्या देखील संपर्कात होते, मात्र गणित बसली नाहीत आणि शिवाजी हुडे यांनी काँग्रेस नेत्यांना हाताला धरून बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली. त्या निवडणुकीत झालेला पैशाचा महापूर हा सर्वश्रुत आहे. त्यामुळे एकंदरीत पक्ष वगैरे कान्ही नाही, पैसा फेको और तमाशा देखो हीच हुडे परिवाराचे धोरण असून त्याच धोरणानुसार नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेतली गेली आहे. या सर्वांचा उदगीरच्या जनतेने सदस्विवेकबुद्धीने विचार करण्याची गरज आहे. उदगीर नगर परिषद स्थापनेपासून ही काँग्रेसच्या ताब्यात होती. 2017 प्रथमच या नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. 2017 भाजपने 38 जागा लढवल्या होत्या आणि सोबतच नगराध्यक्षपदाची देखील निवडणूक लढली होती, ज्यात भाजपला फक्त 17 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे आता 17 जागा लढत असलेल्या भाजपला किती जागा मिळतील आणि 23 पैकी जवळपास 10 ते 11 जागा संजय बनसोडे यांनी मुस्लिम उमेदवार दिले आहेत व भाजपाने एकही उमेदवार मुस्लिम दिला नाही. असे असताना महायुतीला किती जागा मिळतील हा संशोधनाचा विषय आहेच. आणि संजय बनसोडे यांनी देखील अधिक मुस्लिम उमेदवार देत खाली घड्याळ व वरी काँग्रेस कसे येईल अशीच परिस्थिती निर्माण केली आहे. आणि 2024 ऐतिहासिक विजय मिळवलेल्या संजय बनसोडे यांनी स्वतःकडे 23 जागा ठेवल्या आहेत. 2017 या उदगीर नगर परिषदेत राष्ट्रवादीचे अस्तित्व देखील नव्हते, मात्र स्वतःची विधानसभा सेफ ठेवण्यासाठी संजय बनसोडे यांनी भाजपला नगराध्यक्षपद देऊन खेळी केली आहे. आणि जे नगराध्यक्षपदाची उमेदवारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिली, ज्यात मोठा आर्थिक व्यवहार झाला अशी चर्चा लातूर जिल्ह्यात आज देखील होते आहे, त्याला देखील कोठेतरी मुकसंमती संजय बनसोडे यांची आहे असे म्हटले तर मुळीच चूक होऊ नये. कारण मी नगराध्यक्षपद तुम्हाला देतो, पण उमेदवारी निटुरे यांच्या घरात द्या अशी अट संजय बनसोडे यांनी टाकली असती तर अवघड काहीही नव्हते. पण मुळात संजय बनसोडे यांनाच ते हवे होते का हा प्रश्न आहे. अर्थात स्पर्धेत असलेले निटुरे हे संजय बनसोडे यांना कसे परवडतील. भलेही संजय बनसोडे निटुरे यांची कामे करतील, त्यांना कामे देतील, त्यांचा आर्थिक फायदा करतील, मात्र स्वतःच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसणार नाही असे निर्णय ते अगदी ठरवून घेतात. आता हेच बघा ना, उदगीरच्या राजकारणात संजय बनसोडे राजकारण करत असताना काँग्रेसमध्ये असलेले राजेश्वर निटुरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपपेक्षा चांगला पर्याय असताना संजय बनसोडे यांनी निटुरे भाजपात कसे जातील याची उत्तम काळजी घेतली व आता नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतून कसे बाद होतील याची काळजी घेतली व नामानिराळे राहिले. जर भाजपच्या नेत्यांनी पैसे घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी विकली असेल तर संजय बनसोडे यांनी हा प्रकार पक्षश्रेष्ठींकडे सांगायला हवा, पण ते तसे करत नाहीत आणि बोलवून दाखवायला देखील विसरत नाहीत. असे विचित्र चित्र उदगीर नगर परिषद निवडणुकीत असताना सासरे शिवाजी हुडे काँग्रेसचे सभापती आणि सुनबाई स्वाती हुडे या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अशी परिस्थिती बघायला मिळते आहे. यापुढे जाऊन प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, राज्यपातळीवरील नेते प्रचाराला उदगीरात येत असताना मात्र काँग्रेसचे सभापती असलेले शिवाजी हुडे मात्र काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजुम कादरी यांच्या प्रचारापासून 4 हात लांब आहेत.
आता साहजिकच ते काँग्रेसचा प्रचार करत नसतील तर आपल्या सुनबाई स्वाती हुडे यांनाच मदत करणार हे काहीही वेगळे सांगायला नको. एकंदर सांगायचे झाले तर पैसा आणि कोणत्याही मार्गाने आपल्या घरात सत्ता ही हुडे यांची कार्यपद्धती आहे. याच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती हुडे यांचे पती सचिन हुडे हे मागील 5 वर्षात नगरसेवक असताना अलिप्त होते. असे असताना उदगीरचा कारभार काय म्हणून जनतेने हुडे यांच्याकडे द्यायचा हा गहन प्रश्न आहे. 2023 झालेल्या बाजार समिती निवडणुकीत हेच सचिन हुडे भाजप आणि काँग्रेस दोघांच्या संपर्कात होते. जिकडे सोय तिकडे उडी हे ठरले होते आणि काँग्रेसकडे सोय झाली आणि शिवाजी हुडे काँग्रेसकडून सभापती झाले. त्या निवडणुकीत झालेला अमाप पैशाचा वापर आणि मतांसाठी ठरलेले दर आज देखील जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. आणि त्याच कार्यपद्धतीनुसार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये देखील प्रचंड मोठा कारभार झाला आणि विकत घेतल्याप्रमाणे नगराध्यक्षपदाची उमेदवारी विकत घेतली अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण हुडे परिवाराचे आहे. 2017 भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती हुडे यांचे पती सचिन हुडे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, जे कधी पुन्हा फिरकले सुद्धा नाहीत. त्यांच्यासोबत निवडून आलेल्या नगरसेवकानेच त्या प्रभागात कामे केली. असे असताना उदगीरच्या चाणाक्ष जनतेने काय म्हणून हुडे यांना निवडून द्यावे याचा विचार सदस्यविवेकबुद्धी जागेवर ठेवून विचार करण्याची गरज आहे. आणि पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, कोणालाही विकत घेऊ शकतो या मानसिकतेला छेद देण्याची गरज आहे. पक्ष, निष्ठा काहीही न बघता आपल्या सुनबाई भाजपच्या उमेदवार आहेत म्हणून काँग्रेसचे सभापती असलेले शिवाजी हुडे हे काँग्रेसचा प्रचार करत नसतील तर याचा देखील विचार जनतेने करण्याची गरज आहे. शिवाजी हुडे प्रचार करत नाहीत ही चर्चा सध्या उदगीर शहरात जोरात सुरू आहे. सोबतच काँग्रेसच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर उघड याची वाच्यता करत असून हा सर्वांनी मिळून केलेला मोठा गेम आहे का अशी शंका देखील उपस्थित